अमित शहा यांनी आता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, पीयूष गोयल यांच्यासोबत अमित शहा बैठक घेतील। अमित शहा यांच्या विधानानंतर लोकसभेत गदारोळ झालेला आहे। काँग्रेस आता किंबहुना इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे। सभागृहाबाहेर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देखील आंदोलन केलंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती? लागवी आपण पाहतोय की काल संसदेमध्ये जे विधान केलेलं आहे अमित शहानी, त्या विधानाचं एक 12 सेकंदाचा व्हिडिओ जो आहे तो काँग्रेसकडून ट्विट करून त्याच्यावरती सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्स निर्माण करायचा प्रयत्न झाला। त्याच्यानंतर संसदेमध्ये सुद्धा काँग्रेसने भाजपला धारेवर धरलं आणि हे सगळं पाहता भाजपकडून आता या अमित शहानी जे विधान केलेलं आहे आंबेडकरांच्या बाबतीत त्याबाबत ते विधान आणि त्याच्या उमटणारे पडसाद यांना गांभीर्याने घेऊन भाजपकडून एक उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आलेली आहे। काँग्रेसने जे आंदोलन उभं केलेलं आहे किंवा काँग्रेसने जो संसदेच्या बाहेर त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा त्याचे पडसाद उमटलेले आहेत आणि जर हे प्रकरण कुठं फोपावलं किंवा हे देशभरात जर गेलं आणि हा काही विषय वेगळा रूप धारण करतोय की काय याबद्दल केंद्रातल्या म्हणजे गृह खातं असेल किंवा ह्या सगळ्या मंडळींच्याकडनं चाचपणी केली जाते। त्या संदर्भात रिटेल कसं करायचं याबद्दल अमित शहाने एक उच्चस्तरीय बैठक बोलवल्याचं समजतंय। संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। अमित शहा यांच्या विधानानंतर लोकसभेत गदारोळ झालेला होता। नेमका हाच मुद्दा हिवाळी अधिवेशनात देखील राज्यात गाजताना दिसतोय। विधानसभा असू दे की विधान परिषद, या मुद्द्यावर आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।